वास्तू रविराज वास्तू संस्कृती या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं मी म्हटलं की इगो हा सुद्धा एक प्रॉब्लेम असतो नवरा बायको मधला किंवा त्या कपल मधला, की एकाचा इगो हर्ट झाला तरी घरामध्ये वादविवाद होणं किंवा त्यांच्यामधला सुसंवाद बिघडणं हे सुद्धा एक मुख्य कारण असू शकतं. तर हा इगो सरळ ठेवण्यासाठी किंवा एकमेकांचा इगो सांभाळण्यासाठी सुद्धा वास्तुशास्त्र त्यांना काही मदत करू शकतं. इगो या विषयावर बघताना ना आधी आपल्याला वेगवेगळ्या फॅक्टर्सचा विचार करण्याची गरज आहे. याच्यामध्ये काय आहे ना, पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक माणसामध्ये 3 गुण असतात, सत्व, रज आणि तम. त्यासोबत त्याच्या अवतीभोवती षडरिपू आहेत. मग त्याच्यामध्ये काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, लोभ अशा सगळ्या गोष्टी आल्या आणि त्याच्यासोबत तो पंचमहाभूतांनी घडलेला आहे. त्यामुळे 3 + 6 9 + 5 14 गुणांचा तिथे सगळा विचार केला जातो. आणि याच्यामध्ये कसं आहे ना, म्हणजे याचा अर्थ असा आहे की प्रत्येक माणसामध्ये राग, लोभ, मोह, मत्सर, थोडक्यात हे इगोचे वेगवेगळे फॅक्टर जे स्वरूप आहेत हे आहेत. आणि या ठिकाणी मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवताना किंवा नेहमी मी माझं वास्तूचं परीक्षण करताना एक प्रकर्षाने सांगतो की अहंकाराच्या अग्नीमध्ये वास्तुदोषाचं तेल जर पडलं तर आगीचा भडका उडालाच पाहिजे. सो ही झाली कारण मीमांसा, इगो, अहंकार, भांडण याच्यात. आता दुसरी गोष्ट एक लक्षात घे की आज मी तर 32,000 घरांचं परीक्षण केलेलं असल्यामुळे मी अतिशय ठामपणे सांगू शकतो की इगो, स्पर्धेमधून इगो येतो. मग शाळेतले 2 विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा, इगो. कॉलेजमधल्या 2 मित्रांमध्ये स्पर्धा, सर्व्हिस करणाऱ्या, बिझनेस करणाऱ्या, प्रत्येक ठिकाणी जेव्हा 2 व्यक्ती एकत्र येतात स्पर्धा, स्पर्धेतून इगो हा आलाच. बरोबर. आणि पती पत्नी दोघं जेव्हा करिअर ओरिएंटेड झालेले असतात तेव्हा सुद्धा इगो येतोच. तिसरी आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे की पूर्वी आपल्याकडे एकत्र कुटुंब पद्धत होती, नंतर आपण न्यूक्लियस सिस्टीम मध्ये आलो, हम दो हमारे दो. आणि जसं यांना स्वातंत्र्य मिळालं तसं पुन्हा हे इगो फाळून वर यायला सुरुवात झाली. त्यामुळे इगोची कारण मीमांसा आणि त्याचा वास्तुशास्त्राचा संबंध या 3 गोष्टीतून तुमच्या समोर येतो. पण जिथे वास्तुशास्त्राचा संबंध आहे, जिथे वास्तुतत्वांचं उल्लंघन झालंय त्याला बेसिकली निश्चितपणे उपाययोजनांच्या माध्यमातून सरळ करता येतं. जसं मी मगाशी सांगितलं की आग्नेय दिशेमधला बेडरूम, साऊथ ईस्ट मधला बदलता येणार नाही, झोपावं तर लागेल तिथे. बरोबर. मग त्याला बेसिकली अग्नितत्वात झोपला, तापटपणा आला, मग त्याला उपाययोजना केल्या, पॉझिटिव्ह होऊ शकतो. उपाययोजना किंवा वायव्यमध्ये नॉर्थ वेस्टला झोपलात तरी तुमची चलबिचल, वादविवाद होणार, अवॉइड करता येणार नाही, कारण तुमच्याकडे साऊथ वेस्ट नाहीये, नॉर्थ ईस्ट मध्ये झोपून उपयोग नाहीये. मग अशा वेळी ह्या 2 कुठल्याही दिशांमध्ये जर बेडरूम आला तर त्याला आपल्याला उपाययोजना करणं, म्हणजे जिथे निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते त्या निगेटिव्ह एनर्जीला कट करण्यासाठी, न्यूट्रलाइज करण्यासाठी आपण पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण केली पाहिजे. सो हा झाला उपाययोजनांचा भाग. आणि या पद्धतीने तुम्ही एकीकडे वास्तूच्या माध्यमातून आणि इगोवर बेसिकली मी असं म्हणेन की आध्यात्मिक साधना आणि मेडिटेशनच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही तुमच्या इगोला, अहंकाराला सहजपणे कंट्रोल करू शकतात, काबू करू शकतात आणि तुमचं जीवन सुखमय करू शकतात. नक्कीच. इगो, सुसंवाद, वादविवाद हे तर कारणं झाली की त्या सुखी संसारात तणाव निर्माण व्हायचे किंवा अडचणी निर्माण होण्यासाठी. मात्र हे तर आपल्या परस्परांशी संबंधित या सगळ्या गोष्टी झाल्या. बऱ्याचदा असं होतं की इतरांची दखल, नातेवाईक असतील, आई-वडील असतील, नवऱ्याचे आई-वडील असतील, त्या बायकोचे आई-वडील असतील, यांचा सुद्धा सहभाग हे सुद्धा एक त्यातल्या अडचणीचं महत्त्वाचं कारण ठरू शकतं. तर हे नेमकं कारण कसं काय ठरू शकतं आणि या सगळ्यावर सुद्धा आपल्याला वास्तुशास्त्र मदत करू शकतं का? हे बघ, तुझ्या एकीकडे आपण काय करतोय तर एकीकडे आपण वादविवादाचे प्रकार कोण म्हणजे वादविवाद कुठून येतात आणि ते एकीकडे म्हणजे तो मानवी मनाचा जो एक तो भाग आहे, अहंकार, अहंकाराच्या अग्नीत वास्तुदोषाचं तेल, हे जे मी मगाशी म्हटलं ते. त्यामुळे आता वाद होण्याचं प्रमाण कुठलं आहे तर निश्चितच तुझे नातेवाईक, माझे नातेवाईक, आणि त्यावरून एकमेकांनी दूषण देणं. मला एक अत्यंत आश्चर्याची गोष्ट वाटतोय की हे नातेवाईक त्यांच्या घरी शांत सुखात बसलेले असतात आणि त्या नातेवाईकांना घेऊन हे नवरा बायको उगाच भांडत बसलेले असतात. तर या ठिकाणी मला एक गोष्ट लक्षात घे की वास्तुशास्त्र करता करताना बेसिकली मी असं म्हणेन की आम्हाला एक
चांगल्या प्रकारे काउन्सिलिंग सुद्धा करावं लागतं. किंबहुना वास्तुतज्ञासाठी काउन्सिलर एक चांगला उत्कृष्ट समुपदेशक असणं, काउन्सिलर असणं हे फार महत्वाची गोष्ट. मग तुमच्यातलं विवादाचं कारण काय, की तुझा भाऊ नालायक, तुमची आई अशी, तुमचे हे असं, हा जो प्रकार प्रत्येक घरामध्ये चालतो. माझ्या मते एक लक्षात घे, की जर प्रत्येक पती पत्नीने जर ठरवलं की आजपासून मी तुझ्या नातेवाईकांना नावं ठेवणार नाही आणि पत्नीने सांगितलं मी तुमच्या नातेवाईक, हे जर ठरवलं ना, तर मला असं वाटतं की प्रत्येक घरातले 50% वाद तिथेच कमी होतील किंबहुना त्याहीपेक्षा जास्त. म्हणजे कुठेतरी दोघांमधला सद्भाव, दोघांमधला संवाद, समंजसपणा हा जर त्यांनी शांतपणे विचार केला तर सहज येऊ शकतो, कंट्रोल होऊ शकतो. आता याला बेसिकली मी मगाशी सांगितलं की पुन्हा तुमची वायव्य आणि आग्नेय या दोन दिशा मेजर आहेत की ज्या तुमच्याकडे या. मग जर तुम्ही असं ठरवलं, एकीकडे समंजसपणा आणि दुसरीकडे बेसिकली तुम्ही जर वास्तूचं परीक्षण करून घेतलं, किंबहुना मी सांगू की सातत्याने मी नेहमी सांगत असतो की तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक समस्येचं मूळ काही अंशी वास्तुशास्त्रात आहे. मग यासाठी तुम्ही जे घर घेतलंय किंवा ऑफिस घेतलंय, फॅक्टरी घेतलंय, या प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर त्याचं व्यवस्थित परीक्षण केलं आणि त्याच्या उपाययोजना करून त्याचे वास्तुदोष निराकरण केलं तर सहजपणे तुमच्या जीवनातल्या मोठ्या प्रमाणातल्या सगळ्या समस्यांना सहज आपण अटकाव करू शकतो, कंट्रोल करू शकतो. त्यामुळे इथे बेसिकली परस्परांचे नातेवाईक असू दे, नाही तर इगो असू दे, नाही तर करिअर असू दे, या सगळ्यांचा स्रोत कुठे आहे? तुमच्या स्वभावात आणि वास्तुदोषात. वास्तुदोष मी क्लिअर करतो, तुमचा स्वभाव तुम्हाला कंट्रोल करायचा आणि त्याच्यासाठी सुद्धा काही आध्यात्मिक साधना आणि मेडिटेशन या दोन्ही गोष्टी मी सांगितल्या. बघा तुमच्या जीवनात नंदनवन फुलतं की नाही. निश्चितपणे नक्कीच नक्कीच. इतरांचा सहभाग याबद्दल तर आपण बोललो, मात्र त्याचप्रमाणे एकमेकांच्या आरोग्याच्या तक्रारी किंवा नवऱ्याच्या आरोग्याच्या तक्रारी कधी कधी जास्त असतात, कधी कधी बायकोच्या आरोग्याच्या तक्रारी जास्त असतात. मग या ज्या आरोग्याच्या तक्रारी असतात हे सुद्धा एक कारण असू शकतं त्यांच्या वादाचं. तर ह्याचं नेमकं कारण काय असतं, की का असं होतं वारंवार एखादी व्यक्ती आजारी पडणं हे का असू शकतं? ह्याच्यात सुद्धा वास्तुशास्त्राचा काही सहभाग असू शकतो का? आपल्याला काय वाटतं? साधारणपणे आरोग्याच्या तक्रारी, मला वाटतं आपण मागे एका एपिसोडमध्ये बोललोय, चर्चा केली की ईशान्य म्हणजे नॉर्थ ईस्ट दिशा जर बिघडली म्हणजे वास्तुदोष आला तर तिथे निश्चितपणे काही छोट्या छोट्या प्रमाणातले आजार हे नक्की येऊ शकतात. पण जर नॉर्थ ईस्ट सोबत साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय सुद्धा जर बिघडली तर गंभीर वास्तुदोष येतात. त्यामुळे आता प्रश्न, त्याच्यामुळे तिथे गंभीर आजाराचे प्रकार हे घडणार. म्हणजे आजार हा सुद्धा ईशान्य आग्नेय यामुळे आला. आता छोट्या मोठ्या तक्रारी असलं आणि काही दिवसात त्या जर गायब झाल्या किंवा कमी झाल्या तर ऑटोमॅटिकली तिथे दोघांमध्ये तणाव येण्याची काही गरज नसते. पण बऱ्याच वेळा असं होतं की त्या आजारपणामुळे एक व्यक्ती पूर्णपणे खचलेली असते तर दुसरी व्यक्ती त्याला सावरण्यामध्ये सावरता सावरता तिचं पण खच्चीकरण होत जातं आणि कुठेतरी त्या व्यक्तीला सुद्धा उद्वेग, डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन किंवा त्याचं एक अँझायटी म्हणा किंवा चिडचिड या गोष्टी त्या व्यक्तीमध्ये घडतात. तर दुसरीकडे कसं आहे की हा आजारी पडलेला माणूस आहे ना, हा काही काळ स्वतःला म्हणजे सहन करतो, पण नंतर त्याच्या वागण्यात पण त्या आजाराला कंटाळल्यामुळे सुद्धा त्याची चिडचिड वगैरे नाही होत. आणि ते पण एक कारण आहे की कुठेतरी त्यांच्यातले वादविवाद वाढणं किंवा सुसंवाद डिस्टर्ब होणं याला कारणीभूत असतं. तर मग एकीकडे आजारपणाचं कारण हे ईशान्य आणि आग्नेय आणि पुन्हा वादविवादांचं कारण हे साऊथ ईस्ट आणि नॉर्थ वेस्ट. म्हणजे मगाशी मी जे पुन्हा सांगितलं की सिंपल आहे. एकदा जसं लहान मुलांना आपण पोलिओ ट्रिपल देतो तसं जर घराला आपण वास्तुशास्त्र केलं, विना तोडफोडच्या उपाययोजना केल्या तर या सगळ्या गोष्टी आपण सहजपणे कंट्रोल करू शकतो. नक्कीच दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. नक्कीच. हे तर झालं आपल्या वादविवादाचं कारण, महत्त्वाचं कारण. मात्र त्याचप्रमाणे मुलांच्या प्रगतीवरनं सुद्धा बऱ्याचदा वादविवाद होत असताना आपल्याला दिसत असतात आणि मला वाटतं त्याविषयी सुद्धा आपल्याला प्रेक्षकांना सांगायचं आहे. मात्र इथे एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झालेली आहे. लगेचच भेटतोय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा विशेष कार्यक्रम वास्तू रविराज वास्तू संस्कृती.